कोंडवली ते पारोडी पेरला नसून राजेंद्ररावांनी आणलं मला मशीन बसून. केंद्रात केंद्र 16 केंद्र, केंद्रात केंद्र 16 केंद्र, माझ्या पदरात पडलंय पप्पूरावांसारखं काळं बेंद्र. खरंच काळे आहेत आमचे भाऊ का? सावळे. सावळे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी बया. पप्पूरावांचं नाव घेते झुकेगा नाही साथ. आहा. पार्श्वगायकांसाठी आणि आमच्या वादकांसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. नंतर ना या गोष्टी राहून जातात खरं तर. म्हणजे कार्यक्रम हा मी फक्त पुढे दिसतो म्हणून कार्यक्रम होतोय असं नाही. त्याच्यासाठी आमचे वादक गायक महत्वाचे आहेत, आमचे गेम्स लावणारे आहेत, आमचं शूटिंग करणारा माणूस आहे, आमचे साऊंड इंजिनियर दादा आहेत जे इकडे फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह करतायत, शूटिंग चालू आहे पुढे. हे लोक आहेत. याच्या पाठीमागे लाईट्स मन हे जे लोक आहेत साऊंड हे यांच्यामुळे कार्यक्रम हा होत असतो. एकदा सगळ्यांच्या जोरात काय त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. लाईव्ह आहे. हा वहिनी तुमचं नाव याला हात लावू नका वहिनी, करंट वरती उगाच शॉक लागायचा चक्कर येऊन पडतात. हा प्रतीक्षा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी प्रतीक्षा वहिनींचा उखाण ऐकायची प्रतीक्षा आहे. वहिनी या पुढे. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? बया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. कसलं जुळून आणलंय वहिनींनी. हा वहिनी प्रतिमा. हा आणि यांचं आणि सगळे मिळून बया दादा गुणवंत वहिनीसाठी टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांनी गरजेचे शक्तीपेक्षा युक्तीने आम्ही लक्ष्मणाचं नाव घेते भक्तीपेक्षा प्रेम भाव भक्ती प्रेम भाव भक्तीने म्हणा. प्रेम भाव भक्तीने वाजवा टाळ्या वहिनीसाठी. येत नसलं ना टेन्शन घेऊ नका, मला विचारा, मी काहीतरी सजेस्ट करतो, काळजी करू नका. हा वहिनी सीमा बोरसे आणि यांचं नितीन बोरसे आणि सगळं मिळून सीमा नितीन बोरसे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी उफाना. ताजमहल घालायला कारागीर होते स्पेशल. नितीन रावांचे नाव येते तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल. वहिनीसाठी स्पेशल. हा वहिनी कोमल जितेंद्र पाटील. पुढे सारखं वहिनी. हा आणि उखाना. मंगळागौर माते नमन करते तुला, मंगळागौर माते नमन करते तुला, जितेंद्र रावांचं नाव घेते सौभाग्य दे मला. खूप छान उखाणा वहिनीचा. हटके उखाणा असला ना तर मी सेमी फायनल घेऊन जाणार ना वहिनीला. हा स्नेहल सुनील खेळणार. हा आणि उखाणा. सुटकेस में आईना, सुनील जी का कहना फॅशन में रहना. वहिनी कुठं कार्यक्रम बघितला आमचा? कुठंच नाही बघितला. उखाणा कुठे शिकलं सांगा. वा 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 वा. त्यावेळी माझी घरीच कार्यक्रम करते. तुम्हाला कसं माहिती का कधी जाता तुम्ही? तर असंच आहे मग तुम्हाला घरीच कार्यक्रम मिळाला. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. छान आहे वहिनी उखाणा. हा तुमचं नाव? आणि उखाणा. शंकराच्या पिंडीवर थंड पाण्याची कळशी, ते बसले पूजेला मिळवते तुळशी. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. ही महादेवाची पिंड, शंकराची पिंड, फक्त एवढंच बदलतात. महादेवाची पिंड म्हणलं शंकराची पिंड, पुन्हा गणपतीचा फोटो, दत्तांची मूर्ती. हे अजिबात सरकारी उखाणे घ्यायचे नाहीत. जे काय असेल ते दुसरे उखाणे. हा वहिनी आले लय टेन्शन आले तुम्हाला. या वहिनी फुल टेन्शन मध्ये जातो काय होतं म्हणून. हा हर्षा आणि बुटे. हा आणि उखाणा. पैजण नको, टुशी नको, नको मला सरी, अनिल रावांचं नाव घेते गाडी परत करी. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनी. वहिनी येत असेल तुम्ही एवढं कसं टेन्शन मध्ये आल्या.
घेतला उलटा. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. नीलम अभिजित कुराडे. हा आणि उखाणा. नाशिकचे द्राक्ष, गोव्याचे काजू, अभिजितचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. वा वा वा. वहिनी खरं सांगा, आमचे भाऊ घेतात का? नाही. नक्की नाही. त्या गोव्याला जी काजूची दारूच मिळते आणि नाशिकला बी द्राक्षाची दारूच मिळते. वाईन आणि वहिनी दोन्ही आणलं. म्हटलं काय भाऊ घेत का काय? घेतलं मी. घेत नाही का? लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज आहे का तुमचं? हो. कधीच आहे लव्ह मॅरेज? 2002 अरे भैया लय जुने. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. आणि लग्न पाठमध्ये केलं. भैया काही खरं नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. असं काय प्रॉब्लेम. आता व्यवस्थित आहे ना? एकदम छान. असंच छान राहा. लव्ह मॅरेज करा पण लव्ह मॅरेज शेवटपर्यंत नाही एवढीच इच्छा आहे. बाकी काय नाही. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. आणि तुमचं लव्ह मॅरेज पण त्याच्यामुळेच टिकलं की आमचे भाऊ घेत नाही. नाही तर अरेंज मॅरेज ती करा तिथे. लव्ह मॅरेजचा दिवा कुठे लावायचा? नाही, लव्ह मॅरेज केलं की कसं असतं की आई वडिलांच्या विरोधात जाऊन केलेलं असतं आणि मध्ये टिकवणं गरजेचं असतं. ते टिकवावंच लागतं. सांगायचं कुणाला? मग माझं दुःख माझ्याजवळ. बरोबर. आता आई वडिलांना जाऊन भेटता बोलता? माझे मम्मी पप्पांनी त्याच्या परमिशनच लग्न केले. पळून जाऊन केलं. मग ते सासू सासऱ्यांना? हो, सगळ्यांना. मिया बीबी राजी, सासू ससुर राजी, तर काय क्या करेगा काजी. सगळं चांगलंच झालं ना तुमचं. चांगलं. आधीपासूनच चांगले. नाटक वेगळं कुठे नाहीये. ठीक आहे असं काय प्रॉब्लेम नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव? रसिका नितीन पवार. आणि उखाणा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, नितीन रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. वाव टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी या पुढे. तुमचं नाव? शिल्पा मंगेश शिंगाडे. आणि उखाणा. 21व्या शतकाचं नाव मुलगा मुलगी समान, मंगेश रावांचं नाव घेते मी आहे डॉक्टर. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी तुमचं नाव? कल्पना मंगेश जाधव. हा आणि उखाणा. त्याला हात लावू नका, करंट वरती. बाकी काय नाही. हा पुढे सर. आता श्रावण चालू आहे. उखाणा एकदा थोडा हसू नका. चांगला जर कॉमेडी असला, मला वाटलं की उखाणा भारी आहे, तर मी सेमी फायनलला पण घेणार. हा मटणाचा रस्सा केला वाटून घाटून, मटणाचा रस्सा केला वाटून घाटून, मंगेशराव गेले रुसून, म्हणून मीच घेतला चाटे पुसून. यात काय वेगळं नाही. बायका तसंच करतात. शिजवतात जेवण म्हणजे मटणच म्हणून नाही, शिजवलं ना की तिला खाऊन बघावंच लागतं हे बरोबर झालंय का. त्याच्यामुळे ती रुसून गेल्यास तुम्ही खाऊन टाकायचा. मटणाचा रस्सा पण सोडत असते का? काय वाजवा वहिनीचं. टन वाजलं मटण शिजलं, टन वाजलं मटण शिजलं, हळद दुखती अधाड सजली, रस्सा रस्सा वाढ, हळद दुखती अधाड सजली, रस्सा रस्सा वाढ. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव? गायत्री प्रशांत माळी. आणि उखाणा वहिनी तुमचा? काय एवढं तुडून तुडून बोलला. हा या इथे. हा काय त्यांच्याकडे काय बघताय? काय कळलं? जाधव वहिनीने त्या वहिनीला कन्फ्युज करून टाकलं. काय बोलावं काय कळलं वहिनीला. हा टेन्शन घेऊ नका वहिनी, बिंदास. आलीच वेळ 3 डेट बघितलाय ना. हा संसार रूपी सागरात पती पत्नीचे वावरते नौका, प्रशांत नावांचं नाव घेते तुम्ही सर्व ऐका. ऐकलं का? वटाळ्या वाजवा वहिनी. कोणता पप्पूराव वायसे. हा आणि उखाणा. काल होतं लग्न, लग्नात आला होता भेंडभाज्यावाला. काल होतं लग्न, लग्नात आला होता भेंडभाज्यावाला. पप्पूरावांचं नाव घेते झुकेगा नहीं साथ. आहा नजरे मिलते ही नजरों को नजरों को चुराए, कैसी हयात तेरी जो तू पल को बचताए, हमको पोशीदा है उसको निहारे तू, और जो कर बिना है उसको टाले तू, तेरी झलक शरबी शिवरली नैना थँक्यू गणेश.
काय प्रॉब्लेम आहे का? झोपला बिपला होता का तू? नाही ना? हा वहिनी छान हो करा. वहिनी सरी जोरात टाळ्या वाजवा. वहिनी सविता राजेंद्र लिमण. हा आणि उखाणा पुढे सरका पुढे. हा अजून एक घ्यायचं आहे का? केंद्रात केंद्र 16 केंद्र, केंद्रात केंद्र 16 केंद्र, पप्पुराम सारखे मला भेटले, माझ्या पदरात पडले काळू केंद्र. या कार्यक्रमात उखाणा सांगतो का? उदाहरण म्हणून सांगतो. त्यांनी पहिल्यांदाच घेतला आता. जोरात टाळ्या वाजवा. वहिनी पुढे. हा कॉमेडी. हा परत घ्या. तुमचं नाव? कुंता वायसे. हा हे युट्यूबला येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही ना? हा घ्या उखाणा. केंद्रात केंद्र 16 केंद्र, केंद्रात केंद्र 16 केंद्र, माझ्या पदरात पडलंय पप्पुरावांसारखं काळं बेंद्र. वहिनी खरंच काळे आहेत आमचे भाऊ का? सावळे. सावळे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. बया तबला वहिनी तुमच्या जागेवर. ह्यांना सेमी फायनलला घ्या. हा वहिनी. सविता राजेंद्र लिमण. हा कोंढवली ते पारोडी पेरला नसून राजेंद्ररावांनी आणलं मला मशीन बसून. बया वहिनी तुमचं लग्न कुठे झालं? तिकडे म्हणजे असं गाडी बिडी नव्हती का त्यावेळेस? मग तुमची फेवरेट म्हैसच. तुम्ही म्हशी राखायचे का गावाकडे? हा म्हशी राखायचा अनुभव आहे, पैशावर बसायचा अनुभव आहे. नाही तर म्हैस उतरली की बाया भल्या भल्याला पाडती. या बिचाऱ्या बसून आल्यात. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. मग मी पण राखल्यात म्हशी. गावाकडे गेले की म्हशी राखायलाच लागतात. आता मी गावाकडे गेले की मला म्हणते जरा जरा म्हशीकडे थोडा वेळ अर्धा तास थांब म्हणते. मी जातो की आता पण. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. त्यांच्या घरी गाय म्हैस आहे ना, त्यात तरला गाय म्हशीचं करायलाच लागतं. त्यात काही नाही. आपण दूध खातो म्हणल्यानंतर दूध खायचं तर काम करायलाच लागणार ना. एका टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा बोला ना वहिनी. दादांनी हा कार्यक्रम आमच्या महिलांसाठी ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचं मनापासून मी आभार मानते. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी द्यायला पाहिजे. खरं तर दादांचे आभार मानू नका. गरज नाही आभार मानायची दादांची. दादा हे नेहमी नेहमी तुमच्यासाठी कार्यक्रम आणणार आहेत. फक्त तुम्हाला दादांच्या आभाराच्या ऐवजी दादांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि एकटीला न उभा राहता आपल्या परिवाराला घेऊन उभं राहायचंय आणि शेजारणीला सुद्धा तेच सांगायचं की आपल्या दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचे. तर त्याच्यामुळं सगळ्यांचा हात असा वरती आला पाहिजे. एकच वादा. आवाज आवाज सगळ्यांचा. एकच वादा महेश दादा. एकच वादा. हात वर. एकच वादा महेश दादा आपले दादा. महेश दादा दादा. महेश दादा आपले दादा. महेश दादा. वहिनी तुमचं नाव? जयश्री आडसू. कुठल्या कार्यक्रमात आलते वहिनी? पाटील नगर. कुठं? पाटील नगर. पाटील नगरला. वाजवा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. बक्षीस नाही जिंकलं ना? नाही. आज जिंका भया बक्षीस. हा तुमचं नाव? जयश्री आडसू. हा आणि उखाणा? हांड्यावर हांडे 7 हांडे, विकीराव आहेत हिमार तोंडे. कसले तोंडे? हिमार तोंडे. वाजवा टाळ्या वाया. काय हिमार तोंडे म्हणजे काय मला बी कळत नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा पायरीवर खा पायरी, पायरी खाली भुंगा, विकल्यावर मी करते टांग टिंग टिंगा. हे आमचे दुकाने फक्त इकडे त्यांनी कॉपी पेस्ट केली, बाकी काय नाही. टाळ्या वाजवा. मला वाटतं त्या कार्यक्रमात तुम्हाला उखाण्यामुळे मी पुढे घेतलं होतं ना. हो बरोबर. आता नाही घेत. आता खेळून घ्या. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी काही प्रॉब्लेम नाही. कार्यक्रम आदरणीय महेशदादांचा आहे, शिवांजली सिक्कीमांच्याचा आहे. ते तुमच्या सोबत नाहीत असं मनात सुद्धा आणायचं नाही. इथं येणारी सगळ्या महिला आमच्यासाठी सारख्या आहेत आणि सगळ्या सुवासिनी आहेत. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कधी मनात आणू पण नका की मिस्टर तुमच्या सोबत नाही. असं समजा की सदैव तुमच्या सोबत आहेत. घ्यायचं असं लोकांना तर घ्या, नाही की काही प्रॉब्लेम नाही. हे मलाही पर्वतावर प्रचार असेल की सगळ्यांचं नाव घेते तुमचा मान राखते. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. कारण शिवांजली सिक्कीमांचं उद्दिष्ट तेच आहे की सर्व महिलांना आपले हक्काचे व्यासपीठ भेटले पाहिजे. तिथं कोणी खाली आणि कोणी वर नाहीये. आपल्या आमच्यासाठी सगळ्या सुवासिनी आहेत. आणि वहिनी तुम्ही कधी समजू नका मिस्टर तुमच्यासोबत नाही, ते सदैव तुमच्यासोबतच आहेत. हा वहिनी. भाग्यश्री राकेश कोलते. हा आणि उखाणा? सोन्याचे ताट चांदीची वाटी, राकेश रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा खास वहिनी. वहिनी थोडं
अलीकडे या. हा. शीतल सागर जुनगरे. आणि उखाणा वहिनी ह्याला हात नका लावू, करंट लागते वहिनी. पुढे सरला. हा. हातात अंगठी, अंगठीत खडा, खड्यावर नागाची खून, सागर जुनगरे पाटलांचं नाव घेते, नामदेव पाटलांची सून. वा, क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीचं. हा वहिनी. तेजल गुंड. आणि यांचं मुकेश. आणि सगळं मिळून तेजल मुकेश बेरड. बिरड. आधी गुंड म्हणलात. बाहेरचं नाव आहे. अगं भया भया काय सांगता येत नाही यार. कधी लग्न झाले? आताच्या वेळी. बरोबर, म्हणून ते माहेरचं नाव लावत जरा जोरात टाळ्या लावा. वहिनी वाजवा. घाबरू नका वहिनी, टेन्शन घेऊ नका. हा, नवीन चान्स आहे. लग्न झाल्यापासून कुठल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात खेळायचा बघा. पहिला चान्स आहे, सोडणं करा, काहीतरी बक्षीस घेऊन जावा. नवरा पण म्हणला पाहिजे आयला बायको आपल्याला लय भारी वेगळी बक्षीस घेऊन आली. हा. 5 पांडव, 6वी द्रौपदी, 7वी कुंती, मुकेश रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानत होते. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. 1 2 3 तळ्या. हा, बरोबर उडी मारली वहिनी. तशा उड्या मारायचं ना. चला मळ्या. छान उड्या मारताय असं. चला तळ्या. मळ्या. तळ्या. वहिनी काय प्रॉब्लेम आहे? हा, काय झालं? अंगात बिगात येते का तुमच्या? बॅग केस बिस बोकळ सोडलेत, केस पुढं आले, पुढं थोडं हे टांका अंगी टाक काय झालं? हे चुकला होम मिनिस्टर काय तिथे पुन्हा हाती आणि कस काय आगात हाती आहे. ही काय तिथे पुन्हा हाती आणि कस काय आगात हाती आहे. वहिनी नाही नाही तसं. हा, मी नाही, ती म्हणते एक चान्स. मी सांगितलं कुठं तुम्ही आउट झाले म्हणून. बिचारी आधीच घाबरायला लागली. मला एक चान्स द्या, मला एक चान्स द्या, मला एक. मी कधी म्हणलं तुम्ही आउट झाले म्हणून? मी म्हणलं का आउट झाले? मी विचारलं एवढ्या उशिरा उडी का मारली? समजलं नाही तिला तळ्यात की मळ. कोण आहे तुमची मैत्रीण. इथं? कोण कोण मैत्रीण आहे तुमची? बर ठीक आहे. हे तुमच्या लव्ह मॅरेज मध्ये त्यांना आपण माफ करू. मग टाळा वाजवा वहिनींसाठी. मी कधी म्हणलं तुम्हाला तुम्ही आउट झाले म्हणून? मी एवढं विचारायला आलो की लेट उडी का मारली. हा चला रेडी. वहिनी तुम्ही पण लेट मारली, एवढी लेट उडी मारू नका. हा, मी सांगतो आउट झाल्या की मी सांगणार, खालीच पाठवणार. सॉरी म्हणलं तरी मी त्यांना परत सॉरी म्हणणार, खाली जा म्हणणार. चला रेडी. 1 2 3 मळ्या. तळ्या. मळ्या. तळ्या. या पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या. हा, ऐकायला येत नाही तुम्हाला? हे इथं इथं काम द्यायचं, तिकडे नाही द्यायचं. इकडे लक्ष द्यायचं. तुमचं लक्ष तिकडे कशाला पाहिजे? पुढे या. या पुढे. हा या की पुढे या. वहिनी तुम्ही दोन्ही पाय टाका. तुमच्या ह्यांच्याकडे बघा. चला रेडी. 1 2 3 मळ्या. तुम्हाला कुठं बघा म्हणलं भया? लव्ह मॅरेज अवघडच आहे. चला जावा वहिनी, मागे जावा. सगळ्या जणी लक्ष द्या. चला रेडी. 1 2 3 तळ्या. मळ्या. तळ्या. मळ्या. तळ्या. दोन्ही पाय. मशीवर बसून आलेल्या वहिनी. म्हैस पैडी तर पैडी, पण तुम्ही पडू नका. दोन्ही पाय टाका. चला रेडी. मळ्या. दोन्ही पाय वहिनी. हा तळ्या. असं नाही हो. तुमचं काय चाललं माहिती का? एक पायला आकाश बांगला तसं नाही. दोन्ही पाय एकदाच टाकायच्या. चला रेडी. 1 2 3 मळ्या. मळ्या. या पुढे या. या पुढे या. तुम्ही एक या. हा तुम्ही दोघी. बस बस बस. तुम्ही पण आलते का? तुम्ही आलत्या का पुढं? नव्हत्या. मग थांबा. हा तुम्ही दोघी जण थांबा. ज्यांचा ज्यांचा पाय पुढं आला त्या ह्या दोघीत, म्हणजे मी तळ्यात म्हणलं ह्या मळ्यात आल्या.
मी मळ्यात म्हणलं ह्या तळ्यात केलं की आऊट. पण ह्या दोघी आता आऊट झाल्या. पण तुम्हा दोघींना पहिला डाव भूताचा थांबा. आता इथून पुढं भूताचा झाला, देवाचा डाव नसतो, आसराचा नसतो, मसुबाचा नसतो. नाहीतर एकदा देवाचा झालाय, एकदा भूताचा झालाय, आता एकदा देवाचा द्या. अजिबात नाही. आऊट झाल्या सॉरी म्हणायला सुद्धा येऊ नका, कारण सॉरीचा असरच होत नाही आमच्यावर. कारण तुम्ही एवढे आऊट झाल्याशिवाय दुसरे जिंकणार कशा. त्याच्यामुळे आऊट झालं की खाली जायचं. मी प्रयत्न करतो पुढच्या गेम मध्ये घ्यायचा, पण भांडत बसायचं नाही. हा चला रेडी, 1 2 3 1 2 3 4 5 6 चल कळलं जा. हो लो मॅरेज तुम्ही पण ना. हो हो होम मिनिस्टर करतात ना. या या इकडे काळजी करू नका, पुढच्या गेम मध्ये घेतो. पुढच्या गेम मध्ये आहे अजून चान्स. सारखं इकडे. हा मला पण खेळू द्या आता. हा चला 1 2 3 1 2 3 मळे इकडे कोण आऊट झालं. हा तुम्ही पण. हो 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 तुम्हाला ऐकायला येतो का या. हो जाऊ शीतल वहिनी हा इकडे 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 लक्ष इकडे द्या. इकडच्या साऊंडवर तिकडे नका बघू बया. तुम्हाला येतं का कोणाला वाजवता. काय वाजवत आहेत तुम्हाला. हे बघ ढोलकी वाजवतात म्हणे. हा हा चला रेडी. 1 तुम्ही काय करता. हे बघा या ढोलकी वाजवतात, तसं काहीतरी शिका वाजवत. घरी बसले बसले टाइमपास आपला. नाही शिकवलं तर वाजवून दाखव. हा ए जमतंय का बसू वेळेला वाजवायला. हा जमतंय म्हणे. 1 2 3 हा तुम्ही जा वाजवून घ्या. तुम्ही पेटी वाजवायची का. सगळ्या ढोलकीच नको. चला रेडी 1 2 3 तळे तळे 1 2 3 वहिनी इकडे इथे इथे माझ्या पुढे इथे. नाही तुम्ही जावा, तुम्ही बाजूला सरका. इकडे तोंड करा माझ्याकडे. केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर गजरा. केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर गजरा. या बाईचा बबुड्या शिवांजली सखी मंचाचा कार्यक्रम आहे ना, तो महिलांसाठी आहे. महिलांनी नटून थटून छानशी साडी घालून केसात गजरा लावून आलंच पाहिजे, कारण असा हा दिवस 100% महिलांसाठी आहे. महिलांनी त्याचा एन्जॉय केलाच पाहिजे. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि या वहिनींना आपण सेमी फायनलला घेतोय. जावा वहिनी तुम्ही सेमी फायनलला. हा यांना घेऊ का सेमी फायनलला. हा तिघी सुद्धा आहे ना, तिघी सुद्धा सेमी फायनलला गेल्या. जोरात टाळ्या तिघींसाठी. पहिल्या गेम मधून आपल्याला मिळाल्या आहेत या 3 सेमी फायनलिस्ट. जोरात टाळ्या सगळ्यांच्या.
जो सब करते हैं यार